Dear student, today we will see some of the first n terms of an arithmetic progression. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अंकगणिती श्रेणी जी आहे तर त्या अंकगणिती श्रेणीमध्ये पहिल्या n पदांची असणारी जी काही बेरीज जी आहे तर ते बेरीज काढण्याचं जे काही फॉर्म्युला जो आहे, सूत्र जे आहे तर ते सूत्र आपण त्या ठिकाणी बनवतो. आता अरिथमेटिक प्रोग्रेशन जे आहे तर त्याच्यामधली असणारी जे काही पद जे आहेत ही अरिथमेटिक प्रोग्रेशन त्यांची काही अरिथमेटिक प्रोग्रेशन जे आहे तर तिची असणारी जी काही पद जे आहे तर ती श्रेणीमध्ये असणारे जे काही पद जे आहे तर ते पद आपल्याला माहित असतात. पहिलं पद त्या ठिकाणी ए असते, त्याच्यानंतर a plus d, comma a plus 2d, comma a plus 3d, del dash a plus n minus 1d. अशा प्रकारची त्या ठिकाणी असणारी जी काही अंकगणिती श्रेणी जी आहे तर त्या अंकगणिती श्रेणीमधली असणारी जी काही पद जी आहे तर ती पद त्या ठिकाणी असतात. In this progression, A is the first term and D is the common difference. In this progression, A is the first term and D is the common difference. ही जी काय अंकगणिती श्रेणी जी आहे तर त्या अंकगणिती श्रेणीमध्ये ए हे पहिलं पद आहे आणि डी जो आहे तर तो सामान्य भाग आहे. लेट अस राईट द सम ऑफ द फर्स्ट m टर्म ॲज Sn. Let us write the sum of first n term as Sn. काय करायचं आपल्याला ही अंकगणिती श्रेणी जी आहे तर त्या अंकगणिती श्रेणीमधील पहिल्या n पदांची असणारी काही बेरीज जी आहे तर ती बेरीज आपल्याला आता कशी लिहू आपण ही Sn इज इक्वल टू पहिलं पद आपल्याला माहिती कोणतं आहे ए, त्याच्यानंतर पुढे प्लस दुसरं आहे ए प्लस डी, बरोबर, पुढे प्लस ए प्लस 2d, त्याच्यानंतरचं पुढचं असणारे जे काही पद जे आहेत तर अशाच क्रमाने जर आपण पुढची पद जर त्या ठिकाणी जर लिहिली तर प्लस डॅश डॅश ए प्लस आता हे जे काही 2d जे असणारे जे काही पद जे आहे तर ते कसे आता दिसते तर l मायनस 2d प्लस काय असणारे ए प्लस n मायनस 1d, बरोबर. अशा पद्धतीचे असणारे जे काही सम ऑफ n टर्म्स जे आहे तर ते सम ऑफ n टर्म्स आपले की रिव्हर्सिंग द टर्म अँड रिराईट द एक्सप्रेशन आहे. ही पद जी आहे ही पद काय करू आपण उलट्या क्रमाने त्या ठिकाणी लिहू. आता काय लिहितो मी या ठिकाणी रिव्हर्सिंग द टर्म्स अँड rewriting the expression again. आता ही जी काही पद जी आहे तर ही पद लिहिताना काय करू आपण उलट्या क्रमाने काय करू तर त्या ठिकाणी ती पुन्हा लिहू. आता उलट्या क्रमाने जर लिहिली तर पहा काय पद येईल ही Sn उलट्या क्रमाने आपल्याला लिहायची म्हणजे हे पद काय करायचंय पहिल्यांदा अगोदर जिस काय आता दिसते याच्या खाली लिहायचं आपल्याला ए प्लस n मायनस 1d, बरोबर.
त्याच्यानंतर पुढे दुसरं असणारं जे काही पंच आहे, दुसरं कोणतं आहे, ए प्लस एन मायनस 2d, बरोबर. पुढे प्लस आता कोणता असणार आहे, तर हे पद त्या ठिकाणी असणार आहे, बरोबर. ए प्लस 2d प्लस नंतर कोणता असणार आहे, ए प्लस डी आणि प्लस कोणता असणार आहे, ए. जे उलट्या क्रमाने ही असणारी जी काही पदं जी आहेत तर ती पद आपण आता याची काय करू, आपण ऍडिशन करू. ही ऑन ऍडिंग म्हणजे काय करायचे, एस एन आणि एस एन ची त्या ठिकाणी ऍडिशन करायची. एस एन प्लस हा एस एन या दोघांची काय करू, आपण ऍडिशन करू. आता ऍडिशन करत असताना काय लक्षात येतं नसते पहा, या ठिकाणी या दोघांची बेरीज आपल्याला करायची. म्हणजे ए प्लस एन मायनस 1d, बरोबर. या दोघांची ऍडिशन केली. याच्यानंतर पुढची ऍडिशन पाहतो. पुढची ऍडिशन काय असणार आहे, प्लस ए प्लस डी प्लस ए प्लस एन मायनस 2d, बरोबर. अशा या दोघांची असताना जे काही ऍडिशन जे आहे तर ती ऍडिशन करा. त्याच्यानंतर पुढे प्लस ए प्लस 2d प्लस ए प्लस 2d यांची असणारी जे काही ऍडिशन जे आहे तर ते ऍडिशन करा. म्हणजेच सर्वसाधारणपणे शेवटच्या पदाचा जर आपण जर विचार जर केला तर प्लस येते काय होणार आहे, प्लस डॅश डॅश शेवटच्या पदाचा आपण विचार करू या दोघांचा, तर ते पद असणार आहे आपलं ए प्लस एन मायनस 1d प्लस ए, बरोबर. आता या ठिकाणी पहा की सर्वसाधारण काय लक्षात येतं नसते की एस एन प्लस एस एन किती होतील, तर 2SN होते. 2SN इज पाहता येईल ए प्लस ए. तर ए प्लस ए केलं तर काय आता नसते 2a प्लस काय आहे इंटू ब्रॅकेट एन मायनस डी अशा पद्धतीचं टर्म त्या ठिकाणी आहे. प्लस पुन्हा तुम्ही त्या ठिकाणी लक्षात घ्या ए प्लस ए 2a प्लस एन मायनस 1d, बरोबर. अशाच पद्धतीने पुढची टर्म जी आहे तर ती पुढची टर्म तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल. आता हा जो काही बेरीज आहे तर ही नेमकी कशी येतात नसते पहा की ए प्लस डी प्लस ए प्लस एन मायनस 2d, बरोबर, इज इक्वल टू ए प्लस डी प्लस ए प्लस डी ने आतमध्ये गुणा एन डी मायनस 2d. पाहता ए प्लस ए 2e त्याच्यानंतर मायनस 2d आणि हा डी म्हणजे एक डी त्या ठिकाणी राहता नसतो, त्याच्या अगोदर अधिक एन डी आणि डी मायनस 2d मध्ये काय राहता नसतो वजा केला म्हणजे 2a. याच्यामधून डी जर आपण त्या ठिकाणी कॉमन जर काढलं तर एन मायनस 1 राहतं. तर हेच आपण असं लिहू शकतो 2a प्लस एन मायनस 1d. यांची जर बेरीज जर आपण जर केली तर अशा पद्धतीची असणारी जी काही बेरीज जी आहे तर ती बेरीज आपल्याला त्या ठिकाणी मिळेल. म्हणजे सर्वसाधारणपणे पुढे प्लस याची सुद्धा बेरीज जर आपण जर केली तर ती काय मिळत असते की 2a प्लस एन मायनस 1d अशा पद्धती या ठिकाणी आपल्याला लक्षात येते. ए किती होता नसते 2e एन मायनस 1d अशा पद्धतीचे होतं. आता किती वेळा घेणार आहे आपण तर एन टाइम्स त्या ठिकाणी घेणार. म्हणजे काय ऍडिशन जे आहे तर ती ऍडिशन त्या ठिकाणी एन आहे. आता ते लक्षात ठेवायची याची जी काही बेरीज जी आहे ही बेरीज जर केली तर अशी येते, ही बेरीज केली तर अशी येता नसते. अशा पद्धतीने यांची बेरीज जी आहे तर ती बेरीज त्या ठिकाणी येता नसते. एवढं फक्त तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढे आता याच्यानंतर काय होता नसते आपल्याला ही पहा ही सर्वसाधारणपणे अशा पद्धतीचं आपण त्या ठिकाणी म्हणजे ही जी काही असणारी जी काही ऍडिशन जी आहे तर ती ऍडिशन किती टाइम्स आहे तर एन टाइम्स आहे. आणि म्हणून काय करू आपण
हा जो काही फॉर्म्युला जो आहे पहा, या ठिकाणी सेम येतात 2a प्लस n मायनस 1d 2a प्लस n मायनस 1d 2a प्लस n मायनस 1d किती आहे n टाइम्स आहे, म्हणजे त्याला आपण n ने त्या ठिकाणी n टर्म्स त्या ठिकाणी असतील म्हणून त्या ठिकाणी 2sn इज इक्वल टू n बरोबर. आणि कोणती टर्म आहे तर या ठिकाणी 2a प्लस n मायनस 1 अशा n टर्म्स त्या ठिकाणी असते. येते म्हणजे हाच फॉर्म्युला आता हा 2 जो आहे तर इकडे घेऊ आपण, तर Sn इज इक्वल टू n हा 2 मल्टिप्लाय आहे, इकडे गेला तर तो डिव्हाइड होईल म्हणजे n/2 इंटू ब्रॅकेट 2a प्लस n मायनस 1d अशा पद्धतीने पहिला असणारा जो काही फॉर्म्युला जो आहे तर तो फॉर्म्युला आपल्याला त्या ठिकाणी येतोय. हा म्हणजे अशा पद्धतीने हा फॉर्म्युला जो आहे तर तो फॉर्म्युला आपल्याला त्या ठिकाणी राईट डाऊन त्या ठिकाणी करता येईल. हा असा एक पहिला असणारा जो काही फॉर्म्युला जो आहे तर तो असा एक आपल्याला त्या ठिकाणी फॉर्म्युला जो आहे तो फॉर्म्युला त्या ठिकाणी मिळाला. दुसरा एक फॉर्म्युला त्या ठिकाणी आपल्याला मिळेल पहा, n/2 ने आतमध्ये मल्टिप्लाय करा. पहा n/2 ने जर आतमध्ये मल्टिप्लाय जर आपण जर केलं तर n/2 इंटू 2a प्लस n/2 इंटू n मायनस 1d या ठिकाणी 2 काय झाले कॅन्सल झाले, जे Sn इज इक्वल टू काय राहता दिसते an प्लस n इंटू n मायनस 1 आणि हा 2 मी असा लिहितो डिवायडेड बाय 2d. जे अशा पद्धतीचा आपल्याला त्या ठिकाणी असणारा जो काही दुसरा फॉर्म्युला जो आहे तर तो दुसरा फॉर्म्युला आपल्या ठिकाणी अशा पद्धतीचा त्या ठिकाणी मिळतो. इथे आता याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं आपल्याला की आपण काय शिकलो की फॉर द गिव्हन अरिथमेटिक प्रोग्रेशन इफ फर्स्ट टर्म इज a and common difference is d then या ठिकाणी या बाजूला लिहू काय की फॉर द गिव्हन अरिथमेटिक प्रोग्रेशन येथे काय असेल की इफ फर्स्ट टर्म इज a and common difference is d असं जर असेल म्हणजे या ठिकाणी दिलेली अंकगणिती श्रेणीची आहे तर त्या अंकगणिती श्रेणीमधलं पहिलं पद त्या ठिकाणी a असेल, सामान्य फरक जर d जर असेल तर सूत्र आपल्याला माहिती काय काय सूत्र आहे तर tn इज इक्वल काय फॉर्म्युला आहे तर a प्लस n मायनस 1d हा एक फॉर्म्युला त्या ठिकाणी बरोबर. त्याच्यानंतरचा दुसरा फॉर्म्युला आपण या ठिकाणी पाहिला की Sn बरोबर n/2 इंटू ब्रॅकेट 2a प्लस n मायनस 1d हा एक फॉर्म्युला त्या ठिकाणी पाहिला. आणि तिसरा फॉर्म्युला Snचा आपण त्या ठिकाणी पाहिला की an प्लस n इंटू n मायनस 1/2d असा एक फॉर्म्युला त्या ठिकाणी. आता हे तिन्हीच्या तिन्ही असणारे जे काही फॉर्म्युले जे आहेत तर ते फॉर्म्युले आपल्याला त्या ठिकाणी लक्षात ठेवायचे. त्याच्यानंतर पुढे आता पुढे की लेट अस फाइंड वन मोर फॉर्म्युला फॉर द सम ऑफ द फर्स्ट n टर्म्स. अंकगणिती श्रेणीची आहे तर त्या अंकगणिती श्रेणीच्या पहिल्या n पदांच्या बेरजेचं अजून एक सूत्र आपण त्या ठिकाणी मिळवू. पहा काय सांगितलेले की लेट अस फाइंड वन मोर फॉर्म्युला फॉर सम ऑफ फर्स्ट n terms of an arithmetic progression. या अंकगणिती श्रेणी जी आहे तर त्या अंकगणित श्रेणीच्या पहिल्या n पदांच्या बेरजेचं अजून एक सूत्र आपण त्या ठिकाणी. मग आपल्याला अंकगणिती श्रेणी जी आहे तर ती अंकगणिती श्रेणी त्या ठिकाणी
की इन एन ए पी पहिलं टर्म ए असणार, दुसरं काय आहे ए प्लस 2b, त्याच्यानंतर ए प्लस 3d. अशा पद्धतीने ही जी काही टर्म्स जी आहेत तर ती टर्म्स डॅश डॅश प्लस आता या ठिकाणी असणारे जे काही शेवटचं पद कोणतं असतं ए प्लस एन मायनस 1d. अशा पद्धतीने अंकगणिती श्रेणी जी आहे तर ती अंकगणिती श्रेणी त्या ठिकाणी असते. मग आता या अंकगणिती श्रेणीमधलं असणारं ते काही फर्स्ट ही फर्स्ट कशाने दाखवतो आपण T1 किंवा तेच आपण ए ने दाखवतो, बरोबर. फर्स्ट आता ही फर्स्ट टर्म काय आहे तर या ठिकाणी ए आहे, बरोबर. त्याच्यानंतर असणारा तो काही कॉमन डिफरन्स किंवा असणारे जे काही यंत टर्म जे एनवे असणारे जे काही पद जे आहे तर ते एनवे पद आपल्याला या ठिकाणी मिळते. एन टर्म इज ए प्लस एन मायनस 1d, बरोबर. मग आता या ठिकाणी पहा नाव समाप काय करायचं आपल्याला एन टर्म्स त्या ठिकाणी. तो फॉर्म्युला आपल्याला माहिती काय आहे n/2 इंटू आता या ठिकाणी फर्स्ट टर्म जी आहे तर ती किती आहे ए, बरोबर. किती आहे ए, फर्स्ट टर्म जी आहे तर ती ए आहे. त्याच्यानंतर यंत टर्म जी आहे तर ती यंत टर्म काय दिलेली आपल्याला ए प्लस एन मायनस 1d, बरोबर. पुढे इथे आपल्याला त्या ठिकाणी काय लक्षात येतं पाठ एस इज इक्वल n/2 इज इक्वल ए म्हणजे काय आपली फर्स्ट टर्म त्या ठिकाणी आहे, बरोबर. ए म्हणजे काय आहे फर्स्ट टर्म, बरोबर. फर्स्ट टर्म त्याला आपण काय म्हटलं T1 त्या ठिकाणी प्लस ए प्लस एन मायनस 1d हे काय आपलं Tn आहे, काय आहे यंत टर्म त्या ठिकाणी Tn, बरोबर. अशा पद्धतीने किंवा आपल्याला हेच पुढे आपल्याला असं लिहिता येईल Sn इज इक्वल टू n/2 इज इक्वल T1 म्हणजे काय फर्स्ट टर्म आणि Tn म्हणजे काय लास्ट टर्म आहे, शेवटचं असणारे काही पद जे आहे तर ते शेवटचं पद आहे. या अशा पद्धतीचा फॉर्म्युला आपल्याला लिहिता येईल Sn इज इक्वल टू n/2 इंटू ब्रॅकेट फर्स्ट टर्म प्लस लास्ट टर्म. म्हणजे पहा या ठिकाणी अशा पद्धतीची जी काही सूत्र जी आहे ही 3 सूत्र आणि हे सूत्र अशा याच्यावर आधारित असणारे जे काही प्रश्न जे आहेत तर ते प्रश्न आपण त्या ठिकाणी सोडतो. कोणताही असणारा जो काही फॉर्म्युलाद्वारे पहा या ठिकाणी आपल्याला काय करायचंय सम ऑफ द फर्स्ट n टर्म्स ऑफ एन अरिथमेटिक प्रोग्रेशन. अंकगणिती श्रेणीमधील पहिल्या n पदांची असणारी काही बेरीज जी आहे तर ती बेरीज काढण्याचं सूत्र आपल्याला दिले Sn आपण वापरू शकतो किंवा हे सूत्र वापरू शकतो किंवा हे सूत्र त्या ठिकाणी कोणतंही सूत्र वापरून तुम्ही त्या ठिकाणी काय करू शकता अंकगणिती श्रेणीमधील n पदांची असणारी जी काही बेरीज जी आहे तर ती बेरीज त्या ठिकाणी काढू शकता. येते याच्यानंतर पुढे आता पुढे आपल्याला प्रॅक्टिस सेट त्या ठिकाणी पाहिजे. प्रॅक्टिस सेट 3.3 टेक्स्ट बुक पेज नंबर 72 त्याच्यामधला पहिला क्वेश्चन त्या ठिकाणी दिलेला आहे की फर्स्ट टर्म अँड कॉमन डिफरन्स ऑफ अरिथमेटिक प्रोग्रेशन आर 6 and 3 respectively. फाइंड S27. या ठिकाणी आपल्याला असणारे जे काही अंकगणिती श्रेणी जी आहे तर त्या अंकगणिती श्रेणीचं पहिलं पद 6 आणि सामान्य फरक 3 त्या ठिकाणी जर असेल तर आपल्याला S27 याची बेरीज त्या ठिकाणी आपल्याला करायची. आता या ठिकाणी ए किती दिलेले फर्स्ट टर्म 6 दिलेले, डी कॉमन डिफरन्स सामान्य फरक 3 दिलेला आहे आणि S27 आपल्याला त्या ठिकाणी फाइंड आउट करायचं. याच्यासाठी आपल्याला फॉर्म्युला त्या ठिकाणी माहित पाहिजे. पहा काय फॉर्म्युला आहे तर Sn इज इक्वल टू n/2 इंटू ब्रॅकेट किती असते तर या ठिकाणी 2a प्लस n मायनस 1d, बरोबर. मग त्या ठिकाणी 12 आला. 12 कसा आला
तर आपल्या लक्षात येतं नसतं की 2 इंटू ए ची व्हॅल्यू किती आहे 6 त्या ठिकाणी आहे, म्हणजे या ठिकाणी 12 आला. एन जो आहे तर तो एन किती असणार आहे 27 त्या ठिकाणी असणार आहे, म्हणजे 27 होता. डी किती आहे तर 3 त्या ठिकाणी, बरोबर 3 या ठिकाणी. का आता काय होईल तर किती राहतील या ठिकाणी 12 अधिक किती राहिले 26 आणि 26 गुणिले किती असणार आहे 3 त्या ठिकाणी असणार, बरोबर. पुढे या ठिकाणी 27/12 ज्या ठिकाणी 12 अधिक 3 ने मल्टिप्लाय करा, 3 सक 18 हाताला 1 3 दुनी 6 1 7 यांची बेरीज जी आहे तर ती बेरीज त्या ठिकाणी आपल्याला करा. आता ही जी काही बेरीज जी आहे तर ती बेरीज जर आपण त्या ठिकाणी जर केली या दोघांची तर ही बेरीज जी आहे तर ती बेरीज पहा काय आता नसते 8 आणि 2 10 हाताला 1 7 आणि 1 8 आणि 1 9, बरोबर. पुढे काय केलेलं या 2 ने 90 ला त्या ठिकाणी भागलं तर किती आले 45, म्हणजे शिल्लक राहिली 27 गुणिले 45 आणि हा 27 गुणिले 45 हे मल्टिप्लिकेशन आपण या ठिकाणी करू 27 इंटू 45. 5 ने मी मल्टिप्लाय करतो 5 7 35 हातचे 3 5 दुनी 10 10 3 13. 4 ने मल्टिप्लाय करतो म्हणून 0 देतो 4 7 28 हातचे 2 4 दुने 8 8 आणि 2 किती झाली 10. याची ॲडिशन केली 5 8 आणि 3 किती झाली 11 2 1 तिथे आली 1215. ज्या ठिकाणी S17 जे आहे तर ते किती 1215. आणि म्हणून ही जी काही अंकगणिती श्रेणी जी आहे तर त्या अंकगणिती श्रेणीमधील या ठिकाणी S27 पर्यंतची असणारी जी काही टर्म्स जे आहेत पद जे आहे तर त्या पदांची बेरीज किती होईल तर त्या ठिकाणी 1215 येते. याच्यानंतर पुढे का आता सेकंड क्वेश्चन आपल्याला दिलेलं आहे की फाइंड द सम ऑफ फर्स्ट 123 इव्हन नॅचरल नंबर. या ठिकाणी आपल्याला काय सांगितलेले की पहिल्या 123 इव्हन म्हणजे काही सम नैसर्गिक संख्यांची असणारी जी काही बेरीज जी आहे तर ती बेरीज आपल्याला त्या ठिकाणी काढायला सांगितली. पण आपल्याला त्या ठिकाणी असताना जे काही इव्हन नॅचरल नंबर जे आहे तर ते इव्हन नॅचरल नंबर त्या ठिकाणी माहित पाहिजे. पहा सोल्युशन मध्ये कोणकोणते इव्हन नॅचरल नंबर आहेत तर 2 4 6 8 10 डॅश 2n आर इव्हन नॅचरल नंबर्स. आपल्याला माहिती काय माहिती की 2 4 6 8 डॅश 2n हे काय असणार आहे तर त्या ठिकाणी सम नैसर्गिक संख्या त्या ठिकाणी असणार आहे, बरोबर. आणि म्हणून या ठिकाणी हिअर फर्स्ट टर्म ए कोणती आहे 2 त्या ठिकाणी. त्याच्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी काय करायचे कॉमन डिफरन्स काढावा लागेल जे डी त्या ठिकाणी काढावा. तर तो डी काढण्यासाठी आपल्याला फर्स्ट टर्म माहिती झाली. सेकंड टर्म कोणती आहे T2 4 आहे. T3 किती आहे तर 6 आहे. त्याच्यानंतर T4 किती आहे 8 त्या ठिकाणी, बरोबर. कॉमन डिफरन्स आपण काढू. कॉमन डिफरन्स कसं काढतो T2 मायनस T1. आता T2 किती आहे 4 आणि T1 किती आहे 2 म्हणजे 4 मायनस 2 किती आला 2. ज्या ठिकाणी डी जो आहे तर त्या डीची व्हॅल्यू कॉमन डिफरन्स सामान्य फरक जो आहे तर तो सामान्य फरक मिळाला आपल्याला त्या ठिकाणी किती मिळाला 2 त्या ठिकाणी, बरोबर. त्याच्यानंतर या ठिकाणी काय सांगितले फर्स्ट 120 इव्हन नॅचरल नंबर म्हणजे यांची असणारी ती काही संख्या जी आहे तर ती किती असणार आहे 123. आणि आपल्याला काढायला काय सांगितलंय सम ऑफ फर्स्ट 123 इव्हन नॅचरल म्हणजे S123 आपल्याला काय करायचे फाइंड आउट त्या ठिकाणी करायचं, बरोबर. याच्यासाठी फॉर्म्युला आपल्याकडे आहे
SN इज इक्वल टू n/2 इंटू ब्रॅकेट 2a प्लस n-1d. बरोबर. मग या ठिकाणी यस किती काढायचं आहे 123. यस किती काढायचं आहे 123 इज इक्वल टू n किती आहे 123 भागिले 2 कंसामध्ये 2 गुणिले फर्स्ट टर्म किती आहे 2 प्लस n किती आहे 123 आहे 123 वजा 1 आणि गुणिले डी किती आहे 230. अशा पद्धतीने हा जो काही फॉर्म्युला जो आहे या फॉर्म्युल्यामध्ये काय केलं आपण व्हॅल्यू जी आहे तर त्या व्हॅल्यू त्या ठिकाणी काय केलं पुट केलेल्या ठेवले. बरोबर. पुढे या ठिकाणी 123 डिवायडेड बाय 2 इंटू आता 2 इंटू 2 किती होता नसते 4 प्लस 123 मधून 1 गेला म्हणजे राहिले 122 आणि 122 गुणिले किती आहे 2. पुढे 123 भागिले 2 कंसामध्ये 4 अधिक आता 122 ची डबल 122 ची डबल केली तर ते आली 244. ते आली 244 आणि 244 अधिक 4 आहेत. पुढे 123 डिवायडेड बाय 2 इंटू त्याची बेरीज केली तर ती किती आता असते 248 त्या ठिकाणी. बरोबर. पुन्हा काय करू आपण 2 ने आला त्या ठिकाणी डिव्हाइड करा. आता 2 ने 248 ला जर डिव्हाइड जर केलं तर काय ते पहा 1 त्याच्यानंतर 2 आणि 4 म्हणजे किती आलं 123 इंटू 124. याचं मल्टिप्लिकेशन आपल्याला त्या ठिकाणी करावं लागणार आहे. पण बाजूला करू या ठिकाणी 123 इंटू 124. आता मी 4 ने मल्टिप्लाय करतो. 4 त्रिक 12 4 दुने 8 8 आणि 1 9 पुन्हा 4 1 4 2 ने मल्टिप्लाय करतो म्हणून 0 बेत्रिक 6 बेदुने 4 आणि 1 2 1 ने मल्टिप्लाय करायचं म्हणून 2 0 घेतो मी. पुढे आता 1 ने मल्टिप्लाय जर केलं तर किती आलं 1 इंटू 3 3 1 इंटू 2 2 आणि 1 इंटू 1 1. ॲडिशन किती 2 9 प्लस 6 15. पुढे 4 आणि 4 8 4 त्रिक 12 चला 1 4 आणि 5 1 म्हणजे 15,252 त्या ठिकाणी. पहा काय आलं या ठिकाणी यस 123 इज इक्वल टू किती आलं 15,252 त्या ठिकाणी आलं. म्हणजे या ठिकाणी सम ऑफ फर्स्ट 123 इव्हन नॅचरल नंबर किती आली 15,253 किंवा हेच आपल्याला फायनल आन्सर या ठिकाणी लिहिता येईल. काय लिहिता येईल द सम ऑफ फर्स्ट 123 even natural number is equal to yes 123 is equal to 15,252. अशा पद्धतीने हे इक्वेशन आपलं प्रॉब्लेम जो आहे तर तो प्रॉब्लेम आपल्याला त्या ठिकाणी सॉल्व्ह होते. एवढाच भाग आपण या ठिकाणी पाहणार आहोत. याच्या पुढचा असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण पुढील तासाला पाहू. धन्यवाद.